सामन्याला प्रारंभ होतोय। सूरज पाटील पहिले षटक हाताळत आहेत। वाईट बॉलने सुरुवात, सूर्या आणि त्याच्या समवेत राहुल शेळके, सूर्या मस्कर आणि राहुल शेळके 59 धावा उभारल्यात विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमने। ओके, त्याच्या पुढे जाईल का संघ आणि बाय त्यांना मिळेल का? समीर आपण पाहतोय सुंदर अशी क्रीडा स्पर्धा। बॉलला सरळ सोडून दिले आणि पुन्हा एकदा लाईन इथे काय सांगते, पंच सांगतात खराब आहे। दोन बॉल आपण पाहतोय सलग वाईड आले, 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। यावेळेस बॅकफुटला ढकललं पूर्णपणे सूर्याला। चांगला बॉल टाकला सूरज पाटीलने, राऊंड द विकेट मारा करता। ॲज अ आयकॉन आहे म्हणून दोन्ही खेळाडू या संघामध्ये समाविष्ट झाले, त्यामुळे आयकॉन विरुद्ध आयकॉन असं आपल्याला बॅटल पाहायला मिळते। फुल टॉस बॉल टाकलाय, लोवर फुल टॉस बॉल लवकर कनेक्ट केला सूर्या मस्करने आणि पाठवलं ऑन साइड सीमा पार। ह्यूज हिट, षटकार। फलकावर आहेत यावेळेस। फटका फसला, मिस्टामे टोटली। फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होते, बॉलने हलकासा टर्न केलाय। खरं तर मिळते ती सिंगल, फक्त गोषंकीच्या स्वरूपामध्ये एका धावेची भर पडते। धावसंख्या पुढे सरकते, 9 धावा धावफलकावर होतील। आजच्या दिवसातील सामना क्रमांक 7 तुम्ही पाहताय। आज एकूण 10 सामने, 4:05 होत आहेत। जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय। सध्याच्या घडीला शाही श्रद्धा बेलदारवाडा आयोजित समीर दादा हळदणकर स्मृती चषक 2025 पर्व दुसरं, पावसाई रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, आकर्षक ट्रॉफीज, आकर्षक स्पोर्ट्स सायकल, मॅन ऑफ द सिरीज साठी उसळी घेणारा बॉल होता। आपण पाहतोय भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला, एक्स्ट्रा पेस, एक्स्ट्रा बाउन्स आणि बीट करून निघून गेला तो राहुलला विकेट कीपरकडे। डॉट बॉलची सांगता होते, धावसंख्या स्थिर 9 आकड्यावर। यावेळेस ओव्हरपिच बॉल खोदून काढलाय, घनाघाती प्रहार आणि बॉल चाललाय तो सीमा रेषा पार। ऑन साइड क्लिअर करतोय राहुल शेळकेच्या बॅटमधनं हा गगनचुंबी षटकार आहे। बॉल पहिल्या ओव्हरमधील 15 झाल्यात आतापर्यंत। यावेळेस बघा हाफ ट्रॅकर बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू, चांगला शेवट केला या ओव्हरचा सूरज पाटीलने। पहिल्या षटकाचा खेळ अशा रीतीने समाप्त झालाय आणि बिनबाद 15 धावा तुम्ही पाहताय सुनील मोरे प्रतिष्ठान बाबदेव पाले टीमच्या धावफलकावर। दुसऱ्या ओव्हरमध्ये चैतन्य पाटील, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय आपल्या टीमसाठी। न्यू जरीमरी डाबा टाकी गाव टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय त्यांनी। पहिल्या ओव्हरमध्ये 15 दिल्यात। यावेळेस पॅरल स्ट्रोक, आडव्या बॅटने गॅप मधनं एका टप्प्याने बॉल करतोय तो मिड विकेट, सीमा क्लिअर। पहिल्या बॉलवर चौकार। धावसंख्या 19। पुढचा बॉल चैतन्य पाटील, यावेळेस पुन्हा एकदा कनेक्ट करता आला नाही, थोडंसं आतल्या बाजूला बॉल लागला। अमित नाईक त्या ठिकाणी तैनात ऑन साइडला। स्क्वेअर लेग मिड विकेट अगदी मधोमध सिंगल मिळते या बॉलवर। धावसंख्या 20च्या घरामध्ये, बिनबाद 20 धावा, 3 षटकांच्या लढती आपण पाहतोय।
जबरदस्त क्रीडा स्पर्धा, आकर्षक ट्रॉफीज, अगदी WTC फायनलच्या ज्या ट्रॉफीज असतात तशा पद्धतीच्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय. कुस्ती घेणारा बॉल आपण पाहतोय. पंच काय सांगतात? खेळाडूंसाठी रिव्ह्यू नाहीये प्लीज या संपूर्ण स्पर्धेमध्ये. S1 फॉर दी ओव्हरचा इशारा असेल ना पंच? येस. चला चैतन्य, आपण पंचांच्या निर्णयाचं आपण स्वागत करूया. चला सामन्याला सुरुवात करा प्लीज, विनंती असेल. चैतन्य, आपण पंचांची कोणती उज्जत घालू नका प्लीज, विनंती राहील. पंच न्यूट्रल आहेत आणि खेळाडूंसाठी आपण रिव्ह्यू कालपासूनच नाहीये. पुढचा बॉल. हो, जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येस, डेलिब्रेट आहे. येस, डेलिब्रेट. रन मिळणार नाही या बॉलवर, कारण फलंदाजाची कोणती मुवमेंट झाली नव्हती, ऍक्शन झाली नव्हती. येस, या अगोदरच्या बॉलसाठी पंच बॅट्समनची मुवमेंट आहे की नाही? येस, ओके. तिसरे पंच आमच्या समवेत आहेत, ते शहानिशा करतील. येस, मुवमेंट झाले होते त्या ठिकाणी. पंपायर, आता किती बॉल झाले टोटल? 4 बॉल, 2 बॉल बाकी. ओके, सो 1 रन मिळेल. स्कोअर आपण अपडेट करू. संदेश 21 रन, 21 रन्स. यावेळेस थोडेसे लेट रिॲक्ट झालेत, बॉलला येऊ दिलं शरीरापर्यंत. रन मिळणार ती 1 फक्त. धावसंख्या पुढे सरकते 22च्या घरामध्ये. 22 रन्स, 22 धावा. शेवटचा बॉल ठिकाणी शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. चैतन्य पाटील आपण पाहतो आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक त्याचं आहे. पहिल्या बॉलवर जरी चौकार आला तरी देखील धावसंख्येवर त्याने लगाम लावलाय, धावसंख्या रोखल्यात. यस, शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. विकेटच्या अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे न्यू जरीमरी धाबा टाकेगाव संघ.
सूर्या आणि राहुल चांगली भागीदारी या ठिकाणी रचत असताना मात्र धावा पाहिजे धावफलकावर. सध्या फक्त 22 आहेत. वाईड बॉलचा इशारा आपण पाहतो. नो बॉल असेल. ओके येस, कारण मगाशी 1 बॉल ओव्हरचा इशारा दिला होता. नो बॉल दिलेला आहे. 23 पुढचा बॉल फ्री हिटचा. आपण पाहतोय अगदी त्यामुळे इथे एक एक चेंडू एक एक निर्णय देखील तितकाच महत्वाचा आहे. फ्री हिटचा बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न म्हणावं तसा कनेक्ट नाही झाला. द कार्पेट हा बॉल चाललाय. एकच धाव मिळते या बॉलवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 24. समीर दादा हळदणकर स्मृती चषक 2025 पर्व दुसरे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. समीर दादांच्या मात्र आठवणींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले समीर दादा कोरोना कालखंडामध्ये खरं तर आपला त्यांनी निरोप घेतला आणि खरं तर इथे 24/7 खरं तर जनमानसांची सेवा पोलीस दलामध्ये असताना दादांनी केली. त्या दादांच्या करता स्मृतींना उजाळा देण्यासाठी क्रीडा स्पर्धा आम्ही पाहताय. अमय पाटील तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल भन्नाट वेग. अशी सुरुवात या अगोदरच्या मॅच मध्ये देखील संदेश अमयने केली होती. पहिला बॉल अगदी भन्नाट वेगाने डॉट बॉल टाकला होता. कोणती धाव दिली नव्हती. तशाच पद्धतीने याही ओव्हरची त्याने सुरुवात केली. 24 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आहे. यावेळेस ओव्हर द बॉलर हेड समोर चांगल्या पद्धतीने टोलवला. तितक्याच ताकदीची फिल्डिंग अगदी साइड स्क्रीनच्या जवळ. मात्र 2 धावा इथे खराब थ्रो आणि 2 आणि प्लस या धावा मिळतील. 1 म्हणजे 3 धावा. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. महत्वपूर्ण धावा आहेत या. 27 धावा धावफलकावर. 4 बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रातील. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 7 तुम्ही पाहताय. यानंतर अजून 3 सामने पेंडिंग आहेत. यावेळेस स्विंग अँड मिस. उसळी घेणारा बॉल. चांगला टप्पा, चांगला नियंत्रण इथे पाहायला मिळतंय अमय पाटील. पहिल्या मॅच मध्ये बऱ्याच चुका झाल्या होत्या आणि अतिरिक्त एक्स्ट्रा रन भरपूर खर्च केले होते अमयने. त्यानंतर लाईन रेट मध्ये चांगला बदलाव केलाय. सटीक टप्पा, अचूक लाईन आतापर्यंत. इथे मात्र शॉर्ट बॉल. स्टँड अँड डिलिव्हर अँड डिपॉझिट ओव्हर द बाउंड्री लाईन फॉर द मॅक्सिमम हिट. षटकार. तेहतीस धावा धावफलकावर आहे. म्हणजे विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला बाय मिळाली आहे तिसऱ्या फेरीत. विनोद स्पोर्ट्स गावठाण सरळ चौथी फेरी खेळेल आता. कारण त्यांनी 59 उभारले होते आणि आता ते आव्हान थोडंसं कठीण आहे पूर्ण करणं. कारण इन बिन आता मला वाटतं शेवटचा एक चेंडू असेल. यानंतर धावसंख्या झाली ती 35. म्हणजे हनुमान कोळीवाडा आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्यामध्ये मॅच होणार आहे. हनुमान कोळीवाडा संघ आपण रेडी राहा. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ थेट आजच्या दिवसातील 9वा सामना खेळेल. म्हणजे चौथी फेरी तो खेळेल. त्यांचे अभिनंदन असेल. अंतिमचा बॉल आहे. बघूया किती लक्ष बनवलं जाईल. 35 झाल्यात. ओ वेगवान बॉल. चेहऱ्याजवळ फुंकर मारून गेला जवळ जवळ सूर्या मस्करच्या.
35 धावसंख्येवर धावफलक थांबलाय आणि 36 धावांचं आव्हान असणार आहे ते या न्यू जरीमरी या धावा टाकी गाव या टीम समोर 36 फ्रॉम 24 बॉल्स. बड़ा टीम है और जैसे ये मुकाबला कंप्लीट होगा उसके बाद देखिए टॉर्च किया जाएगा. दर्शक क्राउड देखिए एकदम से खचाखच है. लगभग 9000 से ज़्यादा एक सनसनी रबर बॉल का आनंद लेते हुए यहाँ से टूर्नामेंट की देखिए आज बात करेंगे सेकंड डे. और क्राउड देखिए एकदम से अच्छी तादाद से और जितने भी दर्शक है टीचे देखिए बहुत बढ़िया देखिए आइकॉन अपना रंग दिखाते हुए. ये देखिए दर्शक देखिए कहीं इमारत कहीं ऊंची ऊंची जगह पर बैठ कर मैच का मजा ले रहे. देखिए स्क्रीन पर आप देख सकते हो मैदान किस तरह से. देखिए भाई यही दर्शकों के प्यारे हम हैं दीवाने. हमें दर्शकों के दीवाने, हमें दर्शकों से हमेशा प्यार रहता है. और वही दर्शक देखिए जो इस क्रिकेट में देखिए कई खिलाड़ियों को हीरो बनाने में इनकी काम है. कई अंपायर कॉमेंटेटर टीचे तो क्रिकेट के देखिए असली हीरो देखिए ये क्राउड देखिए खचाखच एकदम से मैदान के चारों तरफ. बहुत बढ़िया एक सफल टूर्नामेंट संदेश से बात करेंगे. और जितना भी यहाँ पर समीर दादा हल्दन कर देखिए बात करेंगे स्मृति ट्रॉफी का यहाँ पर पूरा लुत्फ पूरा आनंद लुटाते हुए. लेकिन ये मैच की बात करेंगे दोस्तों ये मुकाबला जो टीम जीतेगा सीधा देखिए हनुमान कोलीवाला टीम के साथ क्वार्टर फाइनल मान लीजिए वो मुकाबला रहेगा. क्योंकि विनोद स्पोर्ट गाउटन टीम यहाँ पर हाईएस्ट स्कोर के साथ सेमीफाइनल में पहुंच चुका है. सेमीफाइनल नंबर 2 के लिए देखते हैं अगला मैच क्वार्टर फाइनल का रहेगा. लेकिन क्वार्टर फाइनल में यहाँ से कौन सा टीम जाएगा? क्या यहाँ से सुनील मोरे प्रतिष्ठान बापदेव पाली टीम एक अच्छा टारगेट सेट किए हैं. लेकिन न्यू चेरीमरी धावा देखिए टाकी गाँव टीम है. और जिस टीम के पास देखिए बात करेंगे ऐसा ऐसा हथियार है जिन्हें रोकना देखते हैं कितना आसान रहेगा कितना कठिन रहेगा. यहाँ पर कहती ना तलवार को देखकर उसका धार का अंदाजा मत लीजिए, उसकी वार से उसका अंदाजा लीजिए. बैटिंग के लिए देखिए चाहते हुए यहाँ से चैतन्य पाटिल और अमित नायक है. चैतन्य पाटिल देखिए चर्चा में रहने वाले खिलाड़ी, सिर्फ ही आरपीएल में नहीं सिर्फ ही उड़न में नहीं, उन्होंने जाकर देखे भिवंडी में अभी भी पवन केनी के ऊपर हमला बोला. मुंबई में भी देखे जाकर अपनी बल्लेबाजी के दीवान बनाए. ओ फुल लेंथ था यहाँ पर फायदा नहीं ले पाए. और ये क्या हो गया भाई? फील्डर के देखिए पर तीसरा गेट से गेंद निकल गया भाई. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. 4 रन.
इसलिए कहते ना फील्डिंग का स्टैंडर्ड थोड़ा बढ़ना चाहिए। आप सिर्फ बैटिंग से नहीं, बॉलिंग से नहीं, फील्डिंग से भी मैच जीत सकते हो। और उसके बाद देखिए चैतन्य पाटिल, ये नहीं रुकेंगे भाई। शेर के पूंछ पे अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं, सीधा झप्पी 6 रन। कहते ना बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। बल आपको लड़ना सिखाता है, बुद्धि आपको जीतना सिखाता है। फुल लेन, ये देखिए डब्बे में डब्बा, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, तमाशा देख 6 रन। मिटता नहीं मैं किसी दाग की तरह, हर वक्त जलता हूं अंगार की तरह। मेरा ही नाम चैतन्य पाटिल है गुरु, मेरा खेलने का अंदाज है 360 एबी डिविलियर्स की तरह 6 रन। बहुत बढ़िया रखे चैतन्य पाटिल का बल्लेबाजी का आनंद लेते हुए। टीम का स्कोर देखिए 22 रन। और एक देखिए यहां से इनसाइड आउट जगह पे डिक्लेयर जोन में आ गया भाई। 1 रन आता हुआ दर्शक देखिए, क्राउड एक टोटल देखिए पहला ओवर के बाद 24 रन बन चुका है। तो जहां ओवर देखिए अभी जीत के लिए केवल 12 की जरूरत है। 12 गेंद से चलते हैं डीजे के पास। रिप्ले में देखिए इस वक्त देख सकते हो चैतन्य पाटिल की बल्लेबाजी देखिए। ओ क्या स्वीप खेला देखिए, कमाल की टाइमिंग भाई। यहाँ पर झलक भी था, फलक भी था, और ये बैटर ही कुछ भाई अलग ही था। यूं ही नहीं, आरपीएल रबर बॉल सीजन 1 के ये बाइकर मैन बने थे भाई। क्या बल्लेबाजी देखिए, आने वाला देखिए सितारा, उड़न के लिए और एक स्टार है, बड़ा तगड़ा देखिए। फिर एक बार वही पोजीशन, वही जगह देखिए, मानो के रिप्ले दिखा रहे हैं, और एक 6 रन। तीस तक पहुंच गए हैं। अभी बात करेंगे युवराज माली सर, यहाँ पर हनुमान कोहली टीम के अंदर क्या चल रही होगी अलबली। जिस तरह से चैतन्य पाटिल की बल्लेबाजी और टीम जीत के करीब आ रही है। मैच तो जीता नहीं है लेकिन करीब आता हुआ लगभग तय यहाँ पर दिखाई दे रही है। ये टीम आगे की क्वार्टर फाइनल के लिए बढ़ रही है, कदम बढ़ा रही है। अच्छा टोटल सेट किए थे यहाँ पर पाली टीम, लेकिन रन नहीं बचा पाए। इसलिए कहा जाता है ना, मारने वाला से बचाने वाले को क्यों बड़ा कहा जाता है। भला ही आपने शीशा का महल बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। अमित नाइक 1 रन आता हुआ। कल अमित नाइक देखिए नेहरू के मैदान के ऊपर जब तुर्वे टीम के बल्लेबाज 3-3 हो गए थे ढेर, तभी इनका अर्धशतक आया था। और सेकेंड मैच में देखिए नमित पाटिल, नमित अभी भी 20 ओवर का देखिए गेंद है। 3 गेंद से सीधा स्ट्रेट खेला है भाई। 2 फील्डर के तीसरा मैच को क्या फिनिश अमित नाइक अपने नाइक अंदाज में।